बघा मित्रांनो, माल एकदम मस्त बघूया काय भाव देतो. चार 4.5 रुपये सुपर माल आहे, मोठी माल आहे. हे चालू 5.5 रुपये बाजार नाही मग होईल काय मग. कुठला माल आहे दादा आपला? कुठला माल आहे आपला? काय नाव आहे तुमचं? अपेक्षा किती आहे? 500 रुपयाची. बरं बा, बाजार भाव बघूनच तुम्ही अपेक्षा ठेवलेली, गेलाच पाहिजे. चला धन्यवाद दादा. क्या बोलती पब्लिक. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे क्या बोलती पब्लिक आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आता संध्याकाळच्या जवळजवळ 6 वाजत आलेले. आपण परत एकदा आलेलो आहे पिंपळगाव बसवंत टोमॅटो मार्केटला. संध्याकाळचा काय बाजारभाव आहे ते बघून घेण्यासाठी. त्यासोबतच मित्रांनो, व्हिडिओ आपले पूर्ण बघत चला, कुठेही स्किप करू नका. आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा. धन्यवाद. संध्याकाळची आवक जर म्हणायला गेली तर 2 लाईनी दिसत आहे आपल्याला आता पूर्ण होताना. बघूया आता अजून काही आवक वाढते की नाही आणि बाजारभाव काय निघतोय ते संध्याकाळी. मित्रांनो माल बघू शकता तुम्ही. त्यांना आता बघूया काय बाजारभाव जातो. नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव तुमचं? अशोक गाव? मावडी. अच्छा, काही मागितलं की नाही अजून? काय? 460 पर्यंत. तुमची अपेक्षा किती? 550. मागचा माल काय भावाने गेला होता तुमचा? मागचा आजच कमी भाव झाला. आजच कमी भाव गेला. मागं कधी आणला होता माल आपण? काल होता. काल काय बाजार भाव? 431 नाही. बरं चला, 2-3 दिवसापासून मंडीचा आज रेट चालू आहे थोडं सरासरी. ठीक आहे, धन्यवाद. बघू शकता तुम्ही माल किती गेला आहे बाजार भाव. बघूया आता आपण. ये सब देख रहा है मीडियम हुआ सब चालू होगा. अरे बाली वैसा है भाई, दिन कितनी हो चालू हो गए, पुराने माल हो गए. काय दिला हो? काय भाव दिला? अपेक्षा आहे 500 रुपयाची. अपेक्षा 500ची. यांनी काय दिला? 350 रुपये. हे दादा काय देता बघू. दादाची जाईल आहे 450 द्यायची, पण मग आता ती जाऊन खाली बी झाली पाहिजे 450 देतील ना. खालीचाच भाव देतील दादा. 4 रुपयापर्यंत आले. 4 रुपयापर्यंत आले. अरे ठीक ठीक लाग. म्हणजे तू असं करायचं बा, आपल्याकडे यायचं 400 रुपये मार्केट आहे मीडियमचं. मीडियमच माल, मीडियमच मालचा काही विषय नाही. जुने माल झाले, आम्ही मान्य करतो, तो काही विषय नाही. पण मग 100-150 रुपये ही केले अपेक्षा आहे थोडीशी. 22 काय 401 रुपये. 401 लावले दादानी. दादा कुठला माल आहे आपला? नाव काय तुमचं? ऋषिकेश प्रकाश वाटपडे. धन्यवाद दादा. मी लावणार पक्का 81 रुपये लाव काय खाली होईल का? मग आता बनकरचा माल खाली होतो. बिजूचा दादा 1 मिनिट पावती दाखव काय दिली. 401 381 आणि 401. बरं आहे, चालले का मग? बरं आहे, चला धन्यवाद. तिच्या मधली परिस्थिती बघा मित्रांनो.
काय मागितला फारुख भाई? शेतकरी म्हणता 500 रुपये, हां मी सांगितलं त्यांना 450 रुपये. 450 रुपये. खाली थोडा मिडियम. अच्छा अच्छा, त्याच्यामुळे शेतकरी काय म्हणतो त्याच्यावर डिपेंड. बरोबर बरोबर, करून घ्या, व्यवहार करून घ्या आता. 450 सांगितलं त्यांना. 450 सांगितलं. 450 मध्ये खाली होईल. बरोबर आहे बरोबर. डिमांड नाही पुढे. दादाची किती अपेक्षा आहे? का हो दादा? अपेक्षा काही नाही, 550 पर्यंत जायला पाहिजे. 550 पर्यंत गेला पाहिजे. कुठला माल आहे आपला? वनार. काय नाव तुमचं? सचिन सचिन. काय करत चालतो मग? योग्य लावलं तुला खाली व्हायचं. मागायला महत्व नाही, खाली व्हायचा भाव. त्यांना माहिती खाली व्हायचं काय राहतो. हे काय देता बघू ना. ते हे अंक मालच सांगू राहिले. ओ मीडियम ज़्यादा नहीं लगा, 400 लगा दे. आम्ही गिफ्ट पाहिजे होती मग आहे ना यालाच. आज अलग लावलं त्याचे अलग लावलं. लावा ना 570 रुपये लावा. आज 500 रुपये लागेल, त्याचे 400 रुपये लागेल. याचे 500 रुपये आणि याचे 400 रुपये. ओके, धन्यवाद. बोला. नमस्कार दादा, काय नाव तुमचं? कुठला माल आहे आपला? काय अपेक्षा काय आज? 700 750ची अपेक्षा. बरं आहे, मालही चांगलं. हां, त्या दिवशी काय भाव गेला होता आपला? 750. बरं आहे, चला. आता मंडीचे बाजारभाव जसं चालू आहे त्यानुसारच अपेक्षा आहे तुमची. बरं आहे, चला, धन्यवाद. हां, बघू शकता मित्रांनो तुम्ही, मालाची क्वालिटी तर चांगली दिसते आपल्याला. बाकी मोठं आहे का? बाकी मासे एकच हेलो. अरे ले लो इसको, 200 रुपये में मिल जाएगा. अरे हाँ 11,400 का वजन था यार. बोला ना क्या? उसमें नहीं होगा ना, कर दो. माल बढ़िया है, माल देखो ना, गोट वाला भी दे सकता है, लेकिन हम गोट वाले को नहीं दे रहे. अरे क्या खाली करते सब. 4 जल्दी मीडियम है उसमें. मीडियम का भाव लग रहा है. हाँ, उसका इधर का भाव लग लगेगा. नहीं, मीडियम का 4 जाली है, बाकी ये सब लिखो ये हिसाब से बात कर दो. मीडियम का इधर ही लगा दो. ये कितना 20 का है? 20 का रहता है अभी. हाँ, मच्छी का नहीं चाहिए. ये 60 जाली नहीं वाली जो 500 में नहीं होगा सेठ. अरे गुवाहाटी के साइड में लोकल में क्या करेगा मेरे दोस्त? फारूक सेठ बोलो. उन्होंने जो बोला है उसी के साथ हम बोलेंगे. वही रेट बोलो. मला 6 पाहिजे होता, कमळाचे 6 पानं पाहिजे होते. आपको पंजा देंगे, पंजा 500 रुपया खाली होने का. पंजा नका देऊ आम्हाला, कमळाचे 6 पानं द्या. 6 नोटा द्या ना. हे पंजाच्या 5 नोटा देऊ राहिले आम्हाला, कमळाच्या 6 पाहिजे. 500 रुपये लागेल खाली होईल. हिरवी पावती. शेठ आपलं काही जुने संबंध आहे आपल्या. जुने संबंध म्हणून तू तिकडे माझ्याकडे दानशील का मग? कितना लगाया आपने? 500 साहब ने 500 लगाया, मैंने 500 लगाया. अच्छा, 20 जाली इनका मीडियम है, 60 जाली मोटा है. 60 जाली का हमने लगाया 500 रुपए दोनों ने. 500 रुपये 500. और ये जो 20 जाली है इसका लगाया 370 रुपए. कितना? 370 भाव जाएगा ये 370. और गोल्टी लगाया 150 रुपये. 150 गोल्टी. काहीच नाही. 622 सुद्धा नाही. तुमच्या असं विचारता घेऊन टाकून नाही. 700 लावला नाही तिथे भाव निकाल नाही. हा द्या ना मग दुसरं घेतात कोणी कोणी म्हणते.
550 रुपये बाजार 550 600. मी सांगू ना तुम्हाला कोणी 10 रुपये त्यांना देऊन टाका. ते भाव नाही मी चुकीचे भाव लावित नाही. मार्केट नाही चुकीचे भाव देत नाही नाही. तुम्ही पाहू जा मी सांगितलं तुम्हाला त्याच्यावर कोणी 10 वाढेल त्याला देऊन टाका. दुसऱ्या कोणत्या चुकीचा भाव देणार नाही. 550 रुपये लोक घेऊन राहिले. मी तुम्हाला 621 सांगितले. नसेल तुमची इच्छा तर देऊन टाका. एखादी 10 वाढले 1 रुपये वाढते देऊन टाका. एवढं स्पष्ट कोण सांगणार आहे. बरोबर. जा तुम्ही कोणाकडे विरान जे मार्केट असेल जे मार्केट चालू असेल ते पाहून घ्या. मित्रांनो माल बघू शकता तुम्ही. कॅरेट काही खाली नाही काढलेलं त्याच्यामुळे आपण तुम्हाला असंच माल दाखवतो. या मालाबद्दलच आता त्यांची चर्चा चालू आहे. बघूया आपण आता. 21 मध्ये सुद्धा नाही पाहिजे स्पष्ट सांगितलं मी आता. ऑनलाईन तुमची इच्छा नाही घाल नाही बोलतो. 10 रुपये वाढव बोलले का माझ्या समोर होते बोलले किती गॅरेट किती आहे. त्याच्यात 94 आहे तिच्यात किती आहे 150 आहे का 140 वरती 621 रुपये. नाही कट ना काही शाहू ना 600. आपलं कामच चांगलं नाही ते तर आहेच ते काही विषयच नाही. हा माझ्या समोर व्यापारी समजा 10 रुपये तुम्हाला वाढवित असेल ना मी 20 वाढवायला तयार आहे. त्यानं 10 वाढवले पाहिजे. तो जर वाढवित नाही तर तुम्ही मला वाढवा मार्केटचा भाव आहे ते बरोबर बरोबर. कुठला माल आहे दादा आपला पाठवता. नाव काय तुमचं. रमेश नाईक. अपेक्षेप्रमाणे भेटला ना बाजारभाव तुम्हाला. आता जसा बाजारभाव चालू आहे त्यानुसार. त्याच्यामुळे आता हा नाही आता कमी झाला. 2 दिवस मी मार्केटमध्ये नव्हतो. त्याचं कारण तुम्हाला माहिती काय 2 दिवस इथं व्यापारी शेतकरी आपलेवाले जे रेग्युलर येणार आहे त्यांचा माल घ्यायला कोणी नव्हतं. ते म्हणतात रामभाऊ कायम तुम्ही घ्या. तुम्ही मार्केटमध्ये येऊच नका आम्ही डायरेक्ट तिकडे. मग आपल्याला का नाही यायचं त्याच्यापेक्षा तिकडे डायरेक्ट माल मारला. 2 दिवस मी इकडे आलो नाही. माझं काम काही बंद किंवा असं काहीच नाही रेग्युलर चालू आहे. द्या टाकून.